नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्याने पार्थला प्रेम कबुली दिलेली आहे. ती कशी तर चला पाहूया. मित्रांनो, इथे आता पार्थ आणि काव्यामध्ये थोडीशी नोकझोक चालू आहे. काव्याला आता हे जाणून घ्यायचंय की जलसी फील केव्हा होते आणि पार्थ इतका लब्बड आहे. पार्थ बोलतो काव्या सुद्धा खूप लब्बड आहे. दोघंही खूप लब्बड आहेत. एकमेकांना त्यांच्या तोंडातून म्हणजे काव्याला पार्थकडून ऐकायचंय, पार्थला काव्याकडून ऐकायचंय. कारण पार्थ जेव्हा अनिशाला फोन करत असतो तेव्हा काव्या त्यांना बोलते की काय गरज आहे तुम्हाला तिला फोन करायची, तुम्हाला तर लई खरं त्याची आठवण येते. तेव्हा पार्थला कळते की काव्या जलस फील होते. आता पार्थ आणि काव्या खरंच खूप 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 लब्बड आहेत. एकमेकांची मस्ती करायला, एकमेकांना हे करायला म्हणजे चिडवायला त्यांना फार आवडतं. खरंच यांचं नोकझोक म्हणजे ना सर्वात बेस्ट आहे. असे नवरा बायको असेल ना तर कधीच भांडणं होणार नाहीत, उलट कायम मस्ती आणि मज्जाच होईल. तर आता इथे पार्थ काव्याला बोलत आहे की काही झालं तरी मी तुमच्या तोंडूनच ऐकणार की जलस फील केव्हा होतं. तर आता इकडे छान आता दोघं जण मस्तपैकी एन्जॉय करत आहे. काव्या फार टेन्शनमध्ये आहे. कारण उद्या तिचा प्रिलियम्सचे रिझल्ट आहे आणि तिला खूप टेन्शन आलेलं आहे. परंतु पार्थ सारखा नवरा असताना टेन्शन काय काहीच येणार नाही. कारण पार्थने एवढं छान समजून सांगितलेलं आहे तिला सांगितलेलं आहे की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा, तुम्ही खूप डेडिकेटेड आहात आणि तुमचे रिझल्ट चांगलेच लागणार. तुम्ही प्रिलियम काय तुम्ही मेन सुद्धा क्लिअर करणार, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि हे ऐकून काव्याला फार आनंद झालेला आहे. आणि या उत्साहातच काव्याने आता पार्थला रेडी सुद्धा करून दिलेला आहे, त्याला कोट वगैरे घालून दिलेला आहे. आता इकडे अनिशा सुद्धा घरी आलेली आहे आणि अनिशा काव्याला विचारत आहे की काव्या, तुझ्या जे मनात आहे ते काही तू फोटावर आणायला तयारच नाहीये. तर काव्या बोलते की काही पण नको बोलू, असं काहीच नाहीये. पण मात्र अनिशा शेवटी ती मैत्रीणच ना, मैत्रीण काय कामाला. मैत्रिणीला जर आपल्या मैत्रिणीच्या मनात ओळखता येत नसेल, मैत्रिणीच्या मनातला काढून घेता येत नसेल तर मग ती मैत्रीणच काय कामाची. आणि अनिशा इतकी क्यूट आहे, इतकी गोड आहे की तिला काव्याच्या मनात सर्व काही समजतं, खूप म्हणजे सगळं काही अगदी व्यवस्थित समजतं. त्यामुळे तिला तर माहिती आहे की काव्याच्या मनात पार्थ आहे. त्यामुळे ती बोलते की काव्या आपण रॅपिड फायर खेळूया. काव्या नाही बोलत असेपर्यंत ती सुरुवात करते आणि मग काव्या सुद्धा बोलायला सुरुवात करते. मग ती विचारते नंदिनी, काव्या सांगते विश्वास. तर मग आता ती विचारते मैत्री, ती सांगते की अनिशा. मग ती अनिशा विचारते की मग प्रेम, तेव्हा काव्या पटकन बोलून जाते पार्थ. आणि अशा पद्धतीने काव्याने पार्थवरचं प्रेम आता व्यक्त केलेलं आहे. तिने प्रेम शब्दाला पार्थची जागा दिलेली आहे. म्हणजे तिच्या मनात आता फक्त पार्थ आणि पार्थच आहे आणि ती पार्थवर एवढं मनापासून प्रेम करत आहे की तिच्यासारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. खरंच काव्या ग्रेट आहे. पण हे काव्या आता अनिशा समोर तर बोललेली आहे, परंतु ती पार्थ समोर कधी बोलणार, ती पार्थ समोर तिच्या प्रेम भावना कधी व्यक्त करणार, आता हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता जेव्हा कॉन्ट्रॅक्ट जिंकलेला आहे आणि नंदिनीला फार आनंद झालेला आहे. ती मनीषच्या गळ्यात पडून सांगत आहे की जेव्हा कॉन्ट्रॅक्ट जिंकले, परंतु रम्या हिला उकसून द्यायचा प्रयत्न करत आहे जीवाला, की म्हणत आहे हे सगळं नंदिनीमुळे झाले, नंदिनीच्या जीवावर हा उड्या मारत आहे, याचं स्वतःच असं काहीच नाही. त्यामुळे आता जीवा फार चिडलेला आहे आणि तो आता नंदिनीचा बदला घेणार की काय असं वाटतं, कारण तो खूप रागात आहे. तर इकडे स्वात्या ही अनिशाकडून सगळं काही काढून घ्यायचा प्रयत्न करणार आहे की काव्या आणि तुम्ही कोणत्या कॅफेत जात होता, कसं काय सगळं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मात्र एक गोष्ट त्याच्यात इतकी आनंदाची घडलेली आहे की काव्याने त्याचं प्रेम व्यक्त केलेलं आहे, म्हणजे कबूल केलेलं आहे पार्थवरचं. ती आता तिच्या प्रेम भावना पार्थसमोर कधी व्यक्त करणार, काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.